आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी महापौर विनायक कोंड्याल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात पाणी तुंबण्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत, तसंच नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह सुरळीत राहावा यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। ही पाहणी महापौर विनायक कोंड्याल यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। या पाहणी दौऱ्यात उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि नगर अभियंता सारिका अकुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती। याशिवाय संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसंच विविध प्रभागांमधील नगरसेवक आणि नगरसेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। पाहणी दरम्यान अक्कलकोट रोड परिसरातील पंजवाणी मार्केट येथील नाला, मुद्रा सन सिटी परिसरातील नाला, घरकुल परिसरातील पोगुल नाला, कारंबा नाका बाळे परिसर तसंच MIDC परिसरातील विविध नाल्यांची तपासणी करण्यात आली। यावेळी नाल्यांमध्ये साचलेला गाळ, पाण्याचा प्रवाह, अतिक्रमणे आणि पाण्याचा निचरा सुरळीत होत आहे का याची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली। महापौर विनायक कोंड्याल यांनी अनेक ठिकाणी नाल्यांचं खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। तसंच नाल्यांमध्ये मिसळणारं सांडपाणी, दूषित पाणी किंवा अन्य स्रोतांची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आले। ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह अडथळ्यांमुळे मंदावलेला दिसून आला त्या ठिकाणी तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या। याबाबत अधिक माहिती महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली। शहरामध्ये बरेच ठिकाणी आता सध्या नाल्याचं काम चालू आहे। नाले साफसफाई करणे, नाल्यातील गाळ काढणे हे प्रगतीपथावर चालू असताना आम्ही शहरामध्ये विविध ठिकाणी या ठिकाणी आम्ही विजिट केली असताना त्या ठिकाणी मुद्रा सन सिटी असेल, अक्कलकोट रोड, पंजवानी मार्केट असेल, या ठिकाणी मक्तेदाराचं काम संत गतीने या ठिकाणी चालू होतं। आम्ही त्याला आता आदेश केलेले आहे की तुझं काम लवकरात लवकर पूर्ण कर। तर त्याचं बऱ्यापैकी काम या महिन्यामध्ये जी त्याची कामाची रेशो होतं की 7%, 8%, आता ते 15%पर्यंत आलेलं आहे। त्याला आम्ही अजून त्याचे माणसं वाढवून काम जलद गतीने कसं करता येईल हे आम्ही तिथे आदेश दिलेला आहे। आणि त्रुटीमध्ये म्हटलं तर मुद्रा सन सिटीच्या बाजूला थोडंसं डाईंगचं पाणी आम्हाला तिथं आढळलं, तर ते त्वरित बंद व्हायला पाहिजे। आयुक्त साहेबांनी आम्ही या ठिकाणी आदेश दिले की संबंधित जे कोण डाईंगचं पाणी जर सोडत असतील नाल्यात ते त्वरित बंद व्हायला पाहिजे। संबंधित कोण आहे त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। आम्ही या ठिकाणी आदेश दिलेले आहेत की त्यांना नोटीस किंवा दंड काढून ते पाणी त्वरित बंद करावं। परत तसंच पुढं आलं की आम्ही जुना कारंबा नाका या ठिकाणी व्हिजिट केली। त्या ठिकाणी खोलीकरण व गाळ काढण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे। असं बऱ्याच अजून 2-3 ठिकाणी आम्ही व्हिजिट केलेली आहे आणि अजून जे काही व्हिजिट करायचं अजून देखील राहिलेलं आहे ते आम्ही व्हिजिट करत आहोत।